बाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 96-97 जी सेना केसरी या पुणे शहरामध्ये चालू झाली होती, त्याला पुन्हा एकदा चालना आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सेना केसरी या ठिकाणी चालू केलेले संपूर्ण महाराष्ट्रामधून नामवंत पैलवान या ठिकाणी उतरलेले आहे। या उद्घाटनासाठी टिबल महाराष्ट्र केसरी आणि पैलवानांचा आदर्श असे विजय भाऊ चौधरी, त्याचबरोबर हिंद केसरी अभिजित कटके, पुणे शहराचे उद्योजक पुनीतजी बालेन, अतिरिक्त आयुक्त विकासजी डाकणे, अनेक मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आणि या सामन्यामध्ये तुम्ही पाहत असाल ती अतिशय रौनक या सामन्यामधून सर्व पैलवानांना बघायला मिळते। दरवर्षी आम्ही सेना केसरी या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि संपूर्ण आलेल्या खेळाडूंचा जे पैलवान या सेना केसरी उतरले त्यांचा सगळ्यांचा विमा 1 वर्षाचा विमा आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 1 वर्षाचा विमा या ठिकाणी आजपासून चालू करीत आहोत। नाना, पुनीत बालन यांनी मैदानाचं खूप कौतुक केलं आहे, किती दिवस लागले मैदान तयार करायला? आम्ही ज्यावेळेस सेना केसरी घ्यायचं म्हणून जाहीर केल्यानंतर जवळजवळ 1 महिना हे संपूर्ण ग्राउंड या ठिकाणचे सगळं आयोजन, आमची सगळी आयोजक टीम या ठिकाणी रात्रंदिवस या स्पर्धेसाठी काम करत मी त्या आयोजक टीमचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो। भविष्यात या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळाडूंना वाव कसा मिळेल, पहिल्यांदा प्रोत्साहन कसं मिळेल, या ठिकाणी विजयभाऊंनी सांगितलं की पहिल्यांदा एक सामान्य कुटुंबातले असतात त्यांना ज्या वेळेस बक्षीस मिळालं की त्यांना एक खूप आनंद होतो। त्यामुळे भविष्यात असे चांगल्या प्रकारच्या कुस्ती स्पर्धा दरवर्षी आम्हाला घेता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करेन। कुस्तीप्रेमींना आवाहन काय? कुस्तीप्रेमींना जसं विजय चौधरी यांनी आव्हान केलं की आपण व्यसनापासून मुक्त राहिलं पाहिजे, आणि त्याचप्रमाणे हे सर्व आदर्श त्यांचा घेऊन सर्व पैलवानांनी या ठिकाणी व्यसनापासून मुक्त राहून या आपल्या महाराष्ट्राच्या देशाचे एक भारत देश घडवणारे सगळे पैलवान आहे, या पैलवानांचं नाव या भारतासाठी नाव लौकिक हो असे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। काय सांगाल, कुस्तीचं भव्य असं मैदान रंगले, सामने सुरू सुद्धा झाले? नक्कीच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे आमचे मित्र आहेत प्रमोद नाना यांनी सेना केसरी 2024 याचं आयोजन केलं आहे। आणि मला वाटतं की कुठेतरी भारतातला जो खेळ आणि मातीचा खेळ त्याला जपण्याचं काम सगळ्यांनी करावं, आणि त्याच्यात नाना नेहमी पुढे असतात। आणि क्रिकेट जी आहे, क्रिकेट नक्कीच ही एक खेळ आहे, पण आपल्या देशात क्रिकेट ही खेळ नाही, ही धर्म झाला आहे आणि बाकीचे खेळांना कुठेतरी बाजूला ठेवला आहे। पण नानांनी जी कुस्ती स्पर्धा भरली आहे त्याचं खूप आनंद आहे, कारण मला आता नाना म्हणत होते, विजयभाऊ म्हणत होते की ते 550 पैलवान आलेत ह्या कुस्ती स्पर्धेत, आणि नेहमी वेगवेगळे गटात असतात, ते लहान गटातले पण पैलवान आलेत, तर त्याच्यात लहान गटांच्या पैलवानांना पण ऑपॉर्च्युनिटी आहे। तर मी नानांचं अभिनंदन करेल, आणि नानांनी असंच फक्त कारण नाना नेहमी आपल्याच भागात असे कार्य करतात, पण असं मोठ्या स्पर्धा पुढच्या वर्षी नानांनी पुण्याच्या मध्यभागी घ्यावं अशी मी त्यांना विनंती पण करेन। ज्या प्रकारे त्यांनी तयारी केली, ग्राउंड वगैरे असं भव्य तयार केलेलं आहे, तर तयारी कशी वाटते? तयारी चांगली आहे। शेवटी नाना हे खरे शिवसेनाचं कार्यकर्ता आहे, आणि शिवसेनेचं कार्यकर्ता असताना मातीशी जोडून कसं राहायचं, लोकांशी जोडून आणि तयारी कशी असेल ती शिवसैनिकालाच जमतं ही सगळ्या गोष्टी। ते बरोबर ते शिवसैनिकनी हे नानांनी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये ही स्पर्धेची आयोजन आणि तयारी। सर, काय सांगाल, तुम्ही अनेक स्पर्धेची कुस्तीची मैदानं पाहिली असतील, आणि आजचं मैदान कशी वाटतं? आजचं मैदान हे मी नानांना आल्याला सांगितलं की हे मैदान तुम्हाला खूप कमी पडणार आहे, कारण की खूप गर्दी या ठिकाणी होणार आहे। तुम्ही जे स्पर्धेला पारितोषिक ठेवलेले आहेत आणि इथं जे 600-700 पैलवान खेळायला आलेले आहेत, आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या गटातील जे पैलवान आलेले आहेत त्यांना तुम्ही जे बक्षीस ठेवलेलं आहे। सहसा आपण बघतो मोठ्या वजन गटामध्ये खूप मोठे पैलवान आलेले असतात, कारण की त्या ठिकाणी पारितोषिक जे राहतं ते खूप जास्त राहतं, पण नानांनी हा पण म्हणजे त्यामध्ये हे केलेलं आहे की लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी बक्षीस पारितोषिक खूप ठेवलेले आहे। आणि नानांचं नियोजन तर अगोदरच खूप चांगलं असं करतं या ठिकाणी, आणि हे कुस्तीचं त्यांनी आखाडा घेऊन या ठिकाणी सेना केसरी स्पर्धा घेऊन एक पैलवानांसाठी म्हणजे स्टेज निर्माण केलेलं आहे, ते खूप महत्त्वाचं। मी नानांना शुभेच्छा देतो। ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणून तुम्ही स्वतः या मैदानात उतरणार आहात का? काय तयारी आहे? नाही, माझं तर तसं खेळायची खूप इच्छा असते, पण कसं आता नवीन खेळाडू येत असतं त्यांना चान्स दिला पाहिजे। आता मी सध्या हिंदकेसरीची तयारी करतोय, आणि पुढं बघू महाराष्ट्र पोलीसकडनं हिंदकेसरी खेळण्याची इच्छा आहे। ओके, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे का? हो, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे,
मी सध्या गणेश दांगड हनुमान आखाडा त्या ठिकाणी प्रॅक्टिसला जातो आणि त्या ठिकाणी तयारी चालू आहे माझी. ओके ठीक आहे.